शिंदे गटाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी होते या ठिकाणी त्यांना या ठिकाणी हे करत होते। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात। कारण की आपण जर बघितलं यांचा जो विरोध आहे, काय झालं साहेबला झाला मुद्दामून मला आहे ना पोलीस लोकांनी हात लावून इकडे ढकललं। मी अंडिक्यापासून मला ढकलून दिलाय लोकांनी, अंडिक्यापासून हे लोकांनी मला ढकलून दिलाय। हे पोलीसवाले काही कामाचे नाही, मला झटपटी करून आतमध्ये ढकललंय। विरोध आहे आम्ही विरोधी आहे बदलापूरच्या भय्यतीसाठी, आम्हाला इकडे दफन नाही करून द्यायचं। बदलापूर जर बघितलं मोठ्या संख्येने जे शिंदे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते आणि अक्षय शिंदेच्या यांच्या दफनला विरोध या ठिकाणी केला होता। हीच ती जागा आहे, त्या ठिकाणी अक्षय शिंदे याचा दफन विधी या ठिकाणी पार पडणार होता। मात्र या ठिकाणी शिंदे गटाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आले आणि त्यांनी हा खड्डा पूर्णपणे बुजवला आणि या ठिकाणी एकच घोषणाबाजी केली की अक्षय शिंदेच्या मृतदेहाला आम्ही या ठिकाणी विरोध करत आहेत। आणि आता या ठिकाणी जर बघितलं पोलिसांनी पूर्ण ह्या ठिकाणची जागा या ठिकाणी खाली करण्यास सुरुवात केली आहे। मोठ्या पदाधिकारी असतील, कार्यकर्ते या ठिकाणी सगळ्यांना ताब्यात घेण्यास या ठिकाणी सुरुवात केली। हा संपूर्ण परिसर या ठिकाणी खाली करण्यास सुरुवात केली आहे, कारण की या ठिकाणीच अक्षय शिंदेचं दफन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे आता अक्षय शिंदेचा मृतदेह कुठे दफन केला जाणार ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन उत्तम सह मयूर जाधव, TV9 मराठी, उल्हासनगर। तर अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी शोधण्यात आलेला खड्डा स्थानिक महिलांनी बुजवलेला आणि त्यानंतर पोलिसांनी या महिलांना आता ताब्यात घेतलेला आहे। अक्षय शिंदे याचा मृतदेह या ठिकाणी दफन करू नये अशी या सगळ्या स्थानिकांची भूमिका आहे आणि त्यासाठीच विरोध म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक महिलांनी एकत्र येत हा खड्डा बुजवलेला आहे। दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या सगळ्या विरोधकांना आता ताब्यात घेतलेला आहे। विरोध करणाऱ्या सगळ्या महिलांना ताब्यात घेतलेला आहे पोलिसांकडून। अक्षय शिंदे याचा मृतदेह ज्या ठिकाणी दफन केला जातोय तिथे होणाऱ्या विरोधाला आम्हाला त्या नराधमाची मयत इकडे गाडायची नाही, बुजू द्यायची नाही। आमच्या मस्तात त्याला जागा भेटणार नाही, त्याला नाल्यात टाका, त्याला कुत्र्या भांजराला खाऊ द्या, पण आमच्या मस्तात उल्हासनगर मध्ये त्याला जागा नाही। त्याला आमचं प्रशासनाला एकच म्हणणं आहे की कृपया करून त्याची बॉडी जिथं तो राहतो तिथं त्याची बॉडी दफन करावी। उल्हासनगरला जर दफन केलं तर अति मोठं आंदोलन होऊ शकतं। अजिबात त्याला या शमशानात जागा नाही आमच्या, त्याला कुठेही नेऊन पुरा, आम्हाला बाकी काही करायचं नाही। अक्षय शिंदे याचा मृतदेह बदलापूरमध्येच दफन करावा अशी भूमिका उल्हासनगरच्या स्थानिक नागरिकांची आहे। उल्हासनगरमध्ये आज अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन केलं जाणार होतं, मात्र त्या ठिकाणी विरोध होतोय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सुनील जाधव, माझे सहकारी आपल्याला। सुनील, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? अगदी बरोबर आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जो तणावाचं वातावरण दिसतंय। काही वेळापूर्वी या ठिकाणी स्थानिक नागरिक असतील, त्याचबरोबर शिंदे गटाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांना माहिती पडलं की या ठिकाणी पोलिसांनी पहाटेच्या दरम्यान एक खड्डा खोदला आहे आणि त्यामध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करणार आहे। त्यानंतर या ठिकाणी विरोध जो आहे उल्हासनगरमध्ये सुरू झाला होता आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला असतील, तृतीयपंथी असतील किंवा स्थानिक लोक असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन विरोध दर्शवला होता व विरोध दर्शवल्यानंतर आता सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बळ या ठिकाणी आलेलं आहे आणि पोलिसांनी आपला बळाचा वापर करत या जे आंदोलन करतायत त्या आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि या जो स्मशानभूमी परिसर आहे तो मोकळा करण्यात आलेला आहे। एकंदरीत या ठिकाणी अक्षय शिंदे याचा मृतदेह जे आहे ते या ठिकाणी दफन करणार असल्याची माहिती जी आहे पोलिसांकडनं मिळत आहे आणि त्या प्रकारची तयारी देखील या ठिकाणी सुरू झाली आहे। आपण पाहू शकता पोलीस जे आहेत ते आतमध्ये मीडिया कर्मचारी असतील, प्रसार माध्यम असतील किंवा नागरिक असतील, सर्वांनाच या ठिकाणाहून बाहेर काढताना दिसून येत आहेत। एकंदरीत उल्हासनगरमध्ये तणावाचं वातावरण आहे। अंबरनाथ, बदलापूर व कळवा या तिन्ही ठिकाणी विरोध सुरू होता। या विरोधानंतर पोलिसांनी कोणाला न सांगता उल्हासनगरमध्ये या ठिकाणी पहाटेच्या दरम्यान खड्डा खोदला होता आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्याचा मृतदेह आणून त्याचा दफन विधीचा जे अंत्यविधीचा कार्यक्रम आहे ती विधीप्रमाणे करणार होते। आता थोड्या वेळातच कळवा रुग्णालयावरनं त्याचा मृतदेह जो या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये त्याचा अंतिम संस्कार असेल ते अंत्यविधी या ठिकाणी करण्यात येणार आहे। सुमित, नक्कीच तर आपण सध्या दृश्य बघतोय उल्हासनगरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। अक्षय शिंदेच्या मृतदेह पुरण्यासाठी खोदलेला खड्डा शिंदे गटानं आणि स्थानिक महिलांनी बुजवलेला आहे। तर दफनभूमीच्या ठिकाणी स्थानिक